नमस्कार. निफाड तालुका विधी सेवा समिती तथा निफाड न्यायालय यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून रस्त्याच्या चिन्हाबाबत जागरूकता आणि रस्त्याने जे प्रवास करतात त्यांचा अपघात जर झाला तर त्या अपघात झालेल्या व्यक्तींना जे मदत करतात, जे मदतदूत असतात, त्यांच्या संरक्षणासाठी काही नियम सुप्रीम कोर्टाने घालून दिले आहेत, काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याबाबत हे आजचं मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शन प्रसंगी मी निफाड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय वाघमारे साहेब, जिल्हा न्यायाधीश निफाड, त्याचप्रमाणे या न्यायालयाचे इतर कर्मचारी आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट गोसावी मॅडम यांचे आभार मानतो. सर्वप्रथम रस्ता सुरक्षेबाबत जे रस्त्याच्या बाजूला जे चिन्ह लावलेले असतात त्या चिन्हांबाबत आपल्याला ॲडव्होकेट श्रीकांतजी रायते हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी त्यांचं मार्गदर्शनपर संभाषण आपल्याशी साधावं अशी मी त्यांना विनंती करतो. तालुका विधी सेवा समिती निफाड यांच्या अंतर्गत रस्ता सुरक्षता आणि अपघातांबाबत जागरूकता या विषयानुरूप जो विषय आहे, रस्ता सुरक्षितता मार्गदर्शन चिन्हांबाबत जागरूकता म्हणजेच अवेअरनेस अबाउट रोड सेफ्टी सायन्स याबाबतची आपण आज माहिती घेणार आहोत. तर आपण याबाबत जर सर्व अनुषंगाने विचार केला तर रस्त्यावरील जे मार्गदर्शक चिन्हे असतात यापासून रस्त्यावर चालणारे जे पदचारी असतात किंवा वाहन चालक असतात यांना त्या रस्त्याबाबतची वस्तुस्थितीचा तसेच भौगोलिक स्थितीबाबतचा मार्गदर्शन जे असतं ते केलेलं असतं. सर्वप्रथम 1686 मध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये ट्रॅफिक रेग्युलेशन ॲक्ट हा काढण्यात आला. त्या अनुषंगाने त्यांनी दिवसेंदिवस त्याबाबत वर्कआउट करून विशेष लक्ष देऊन हळूहळू त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यात आली. आपण जर सर्वप्रथम बघितलं तर ज्यावेळेस हे सायन्स नव्हते त्यावेळेस दगडाचा किंवा लाकडी फलकाचा वापर करण्यात यायचा आणि त्या अनुषंगाने मार्गक्रम करण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती. परंतु दिवसेंदिवस यात डेव्हलपमेंट करण्यात आली आणि हळूहळू म्हणजेच साधारण 1930 नंतर आपण या चिन्हांमध्ये चित्रमय म्हणजेच पिक्टोरियल सायन्स वापरण्यास सुरुवात केली. ही पिक्टोरियल सायन्स आपण जर बघितलं तर याची सुरुवात देखील युरोपियन कंट्रीमध्येच प्रथमतः करण्यात आली आणि युरोपियन कंट्रीने ही सुरुवात केल्यानंतर आपल्या देशातील आपल्या जगातील अनेक देशांनी ही जी पिक्टोरियल सायन्सची जी पद्धत आहे ती ॲडॉप्ट केली आणि ती ॲडॉप्ट केल्यानंतर वाहतूक आणि वाहन चालक यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व माहिती देण्यात आली. आपण जर बघितलं तर आपला जो भारत देश आहे या भारत देशाने देखील अशाच पद्धतीचे म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये जी पद्धत होती पिक्टोरियल सायन्स याबाबतच आपण फॉलो केलेला आहे. आता आपण बघितलं तर दिवसेंदिवस जी अपघातांची संख्या आहे ती वाढत चाललेली आहे. अपघाताच्या संख्येवर जर नियंत्रण ठेवायचं असेल आणि अपघातात मरण पावणाऱ्या व्यक्तींचा जो संख्या आहे त्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जर हा आलेख जर आपल्याला कमी करायचा असेल तर या अनुषंगाने ज्या ट्रॅफिक सायन्स असतात याबाबत जागरूकता करणे फार महत्त्वाचे आहे. तर या दृष्टीने भारतीय गव्हर्नमेंटने काय केलं तर याबाबत आपण जर माहिती घेतली तर ज्यावेळेस सुरुवातीला कुठलाही व्यक्ती वाहन चालवण्याचं शिकतो
आणि त्यानंतर त्याला वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना काढावा लागतो. तर वाहन परवाना काढताना ची जी एक्झाम असते त्या एक्झाममध्ये हे जे सायन्स असतात या सायन्स बाबतची संपूर्ण माहिती असणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्या सायन्स बाबतची संपूर्ण माहिती ज्याला असेल त्या सायन्स बाबत ज्यांना प्रश्न विचारले जातात आणि जो संपूर्ण प्रश्नांचे उत्तर योग्य देईल त्यालाच लायसन्स दिल्या जाते. आपण जर बघितलं की 1 सप्टेंबर 2019 रोजी न्यू मोटर व्हेकल अमेंडमेंट ॲक्ट संपूर्ण देशात इम्प्लिमेंट करण्यात आला. यात काय केलं असेल तर आपण बघितलं तर ज्या बेसिक गोष्टी आहे, ज्या चिन्हांबाबत जागरूकता आहे याच्यावर भर देण्यात आली आणि जे लोक या चिन्हांचा जे बोर्ड लावलेले असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि नियम मोडतात अशा लोकांना जो फाईन या अगोदर किंवा जी शिक्षा या अगोदर होती याच्यात वाढ करण्यात आली. जी दंडाची रक्कम होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. आपण बघितलं तर ट्रॅफिक सायन्स जे असतात म्हणजे रस्त्याच्या बाजूला आपण जाता येताना हायवे असेल किंवा आपल्या स्कूल असेल जर बघितलं तर तिथे एक बोर्ड असतो आणि त्याच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात. परंतु आपण जर बघितलं हे ट्रॅफिक सायन्स जे आहे त्यांचे एकूण 4 प्रकार पडतात. त्याच्यात प्रथमतः येतो मॅन्डेटरी सायन्स म्हणजे जे आपल्यावर जे बंधनकारक आहे की ज्या सायन्स आहे त्या आपण नक्की 100% आपण त्या फॉलो केल्या पाहिजे. दुसरं जे येतं कॉशनरी सायन्स म्हणजे ह्या सायन्स असतात की रस्त्याने वाहन चालवता असताना आपण कुठली सावधानगिरी बाळगली पाहिजे किंवा पुढे काय धोका आहे किंवा वाहन चालवताना तुम्हाला कुठली अडचण येऊ शकते का याबाबत नमूद केलेलं असतं ते म्हणजे कॉशनरी सायन्स. तिसरं जे आहे इन्फॉर्मेशनरी सायन्स म्हणजे माहितीदर्शक जे सायन्स असतात ते या अंडर येतात. चौथं जे आहे कंपल्सरी डायरेक्शन कंट्रोल सायन्स म्हणजे हे जे सायन्स असतात हे आपण फॉलो केलेच पाहिजे, ते आपल्याला फॉलो करणं अनिवार्य आहे. तर आपण प्रथमतः बघू 1 नंबर मॅन्डेटरी सायन्स. साधारणपणे 28 प्रकारचे सायन्स या मॅन्डेटरी सायन्समध्ये येतात. जर मॅन्डेटरी सायन्स हे जर बघितले आपण तर जो रस्त्याच्या बाजूला बोर्ड असतो हा लाल रंगाचा बोर्ड असतो आणि ते लाल सर्कल मध्ये हे मॅन्डेटरी सायन्स नमूद केलेले असतात. ज्या ठिकाणी लाल रंगाचं सर्कल असेल म्हणजे थोडक्यात त्या सायन्स आहे त्या आपल्याला पाळणं हे बंधनकारक आहे. तर यात जर बघितलं आपण की बंधनकारक साईन मध्ये कुठल्या साईन येतात. स्टॉप लाल रंगाचा बोर्ड असतो, स्टॉप STOP लिहिलेला असतं म्हणजे यापुढे आपल्याला जाण्यास बंदी आहे. तर नंतर जर बघितलं आपण नो एंट्रीचा बोर्ड असतो, रेड कलरचा राऊंड असतो त्याच्यात व्हाईट पट्टी असते म्हणजे नो एंट्रीचा बोर्ड. त्यानंतर आपण उदाहरणार्थ बघितलेलं असेल तर नो पार्किंग. नो पार्किंगचे या ठिकाणी 2 प्रकार आहे. नो पार्किंग ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आपण वाहन काही काळापुरतं थांबवू शकतो, परंतु ते फक्त वाहनातील इतर प्रवासी जे असतात ते उतरण्यासाठी किंवा वाहनात परत बसण्यासाठी इतका वेळ आपण फक्त थांबू शकतो, पण गाडी पूर्ण वेळ त्या ठिकाणी आपण उभी करून ठेवू शकत नाही. दुसरा जो साईन असतो तो असतो नो पार्किंग और नो स्टॉपिंग म्हणजे या ठिकाणी पार्किंग पण नाही आहे आणि आपण थांबू पण शकत नाही आहे. तिसरे जे मॅन्डेटरी सायन्स मध्ये जे बोर्ड येतात ते स्पीड लिमिट बाबत येतात म्हणजे रेड राऊंड असतो त्याच्यामध्ये 40 नमूद केलेलं असतं किंवा 60 किंवा मॅक्झिमम 80 नमूद केलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ असा असतो की या रस्त्याने आपण ट्रॅव्हलिंग करताना आपण आपल्या वाहनाचा जो स्पीड आहे तो 40च्या वर किंवा 60च्या वर किंवा 80च्या वर आपण नेऊ शकत नाही. याबाबत जे मॅन्डेटरी आहे ते आपण फॉलो केलं पाहिजे. यातच आहे की 1 वे बाबत पण देखील मॅन्डेटरी सायन्स असतात, 2 वे बाबत पण मॅन्डेटरी सायन्स असतात. आता काही सायन्स असतात की ज्या ठिकाणी ऑल व्हेकल प्रोहिबिटेड म्हणजे कुठलेही वाहन त्या ठिकाणी आपण नेऊ शकत नाही. तसंच आपण जर फ्लायओव्हरवर जर बघितलं तर फ्लायओव्हरवर आपण ज्या ठिकाणी फ्लायओव्हर चढण्यास सुरुवात करतो अशा ठिकाणी डाव्या बाजूला एक बोर्ड असतो आणि तिथे मोटरसायकलचं चिन्ह असतं आणि त्यावर रेड क्रॉस असते म्हणजे त्या फ्लायओव्हरवर कुठल्याही दुचाकीला परवानगी नाही, परंतु आपण हे सगळ्या सायन्सकडे बघण्याचं दुर्लक्ष करतो.
आपण जर बघितलं याच्या पुढच्या अजून काही सायन्स असतात. गव्हर्नमेंटने किंवा तेथील स्थानिक प्रशासनाने जिथे शाळा असतील, मंदिरं असतील किंवा न्याय मंदिर असतील अशा ठिकाणी सायलेंट झोन केलेला असतो. त्या ठिकाणी कुठलेही वाद्य, कुठलाही हॉर्न वाजवण्याची बंदी असते. याबाबत देखील सायन्स तिथे लावलेले असतात. तसेच आपण ज्या वेळेस महामार्गाने प्रवास करतो, आपण वेगवेगळ्या टनेलमधनं जातो, त्या टनेलच्या अगोदर आपल्या वाहनाची उंची किती असावी, आपल्या वाहनाची रुंदी किती असावी याबाबत देखील सायन्स असतात. अशा पद्धतीचे जे सायन्स असतात ते या ठिकाणी लावलेले असतात. रस्त्याने जाताना काही ठिकाणी लेफ्ट टर्न प्रोहिबिटेड असतो, काही ठिकाणी राईट टर्न प्रोहिबिटेड असतो. तर ह्या सर्व प्रकारचे जे सायन्स आहे त्याच्यामध्ये अवजड वाहनांना जाण्या येण्यास किंवा त्या मार्गाने जाण्यास बंदी केलेली आहे, ते प्रोहिबिशन केलेलं असतं. आता हे जे सगळे मॅन्डेटरी सायन्स आहे हे आपल्याला पाळणं हे बंधनकारक आहे आणि हे जर आपण नाही पाळले तर त्याबाबत पनिशमेंट आणि फाईनची तरतूद आहे. सेकंड आपण बघितलं तर कॉशनरी सायन्स म्हणजे हे आपल्याला सावधानगिरीबाबत माहिती देतात. हे साधारण जे सायन्स आहे कॉशनरी सायन्स हे 30 प्रकारचे सायन्स असतात. याच्यात आपण बघितलं की आपण रस्त्याने जाता येताना बघतो की लेफ्ट कर्व या ठिकाणी म्हणजे उजव्या बाजूला वळण आहे, डाव्या बाजूला वळण आहे. नॅरो ब्रिज म्हणजे आपण जर म्हटलं की पुढे अरुंद रस्ता आहे याबाबत पण मार्गदर्शन करणारे सायन्स लावलेले असतात किंवा पुढे अरुंद पूल आहे याबाबतचे जे सायन्स असतात हे सगळे जे आहे कॉशनरी सायन्स असतात. कॉशनरी सायन्स मध्ये जे बोर्ड्स येतात ते जे सायन्स बघितलेत आपण त्यामध्ये स्कूलचं बोर्ड येतात. एक मुलगा असतो, त्याचं जे चित्र असतं ते कॉशनरी सायन्सच्या अंतर्गत लावलेलं असतं. त्याचा अर्थ असा येतो की या ठिकाणी स्कूल आहे. कॉशनरी सायन्स जे असतात हे लाल त्रिकोणात असतात आणि हे आपल्याला पुढे जे येणार आहे त्याबाबत आपल्याला चेतावणी देतात. आपण अनेक ठिकाणी वाहन चालवत असताना ठिकठिकाणी रस्त्याचे काम चालू असतात. रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चालू असतात त्या ठिकाणी मेन ॲट वर्क रस्त्याचे कामकाज चालू आहे असे बोर्ड असतात. त्याचप्रमाणे रस्त्याच्या मधोमध असलेले डिवायडर, त्या डिवायडरमध्ये गॅप कुठे आहे आणि आपण त्या गॅपमधनं आपले वाहन पास करू शकतो का नाही याबाबत देखील बोर्ड मध्ये नमूद केलेलं आहे. तिसरं जे आहे इन्फॉर्मेशनरी सायन्स. आपण इन्फॉर्मेशनरी सायन्स जर बघितले तर ते ब्ल्यू बोर्डवर बनवलेले असतात. त्याबाबत डायरेक्शन असतात, पुढे टोल बूथ कुठे आहे, पार्किंग कुठे आहे, हॉस्पिटल कुठे आहे याबाबतची माहिती दिलेली असते. तसेच पार्किंगचे जे स्लॉट्स असतात त्याबाबत पण माहिती दिलेली असते. कुठला पार्किंग स्लॉट हा मोठ्या वाहनांसाठी आहे, कुठला सायकलसाठी आहे, कुठला ऑटो रिक्षासाठी आहे याबाबत नमूद केलेलं असते. तसेच पेट्रोल पंप्स असेल, दवाखाना असेल, रेस्टरूम असेल आणि हॉस्पिटल असेल याबाबत, बस स्टॉप बाबत सर्व माहिती या ठिकाणी दिलेली असतात. शेवटचं जर आपण बघितलं कंपल्सरी डायरेक्शन कंट्रोल जे सायन्स असतात हे ब्ल्यू राऊंडमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये असतात. उदाहरणार्थ कंपल्सरी राईट, तुम्हाला कंपल्सरी हा राईट घ्यावाच लागेल कारण की तिथे लेफ्ट जो आहे तो प्रोहिबिटेड आहे. याच अनुषंगाने पुढे रस्ता बंद आहे, आपल्याला तिथे थांबावंच लागेल. या अनुषंगाने जे सायन्स येतात ते कंपल्सरी डायरेक्शन कंट्रोल साईनमध्ये येतात. त्याचप्रमाणे सिग्नल जो असतो त्या सिग्नलला रेड लाईट असते. रेड लाईट ही थांबण्यासाठी असते, येलो लाईट ही थांबा, बघा आणि जा यासाठी असते आणि ग्रीन लाईट तुम्ही जाऊ शकता याबाबत असते. तसेच ज्यावेळेस नवीन ड्रायव्हिंग लायसन इश्यू करण्यात येतं त्या वाहनांवर रेड अक्षरात एल लिहिलेला असतो. तो लर्निंग लायसनसाठी असतो की हे जे वाहन चालवतोय ती व्यक्ती अजून शिकाऊ आहे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे साईन वापरलं जातं. ट्रॅफिक सायन्स जे असतात याबाबत आपल्या नाशिक जिल्ह्यात 2 ठिकाणी, नाशिकला बॉम्बे नाक्याला तसेच येवल्याला ट्रॅफिक पार्क आहे. तर आपण हे जे ट्रॅफिक पार्क वगैरे हे शासनाने बनवलेले आहे, हे जास्तीत जास्त लोकांनी त्याच्या बाबत माहिती घ्यावी, जागरूकता निर्माण व्हावी या अनुषंगाने तयार केलेलं आहे. आणि आपण जेवढं जास्तीत जास्त सायन्सचा वापर करू, जेवढा आपण त्याबाबत जागरूकता होऊ, त्याचप्रमाणे त्याचा अभ्यास करू, त्यानुसार अपघातांचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर घटण्यास नक्कीच मदत होणार आहे.
आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. तसेच यानंतर आपल्या निफाड कोर्टाच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट PN गोसावी मॅडम हे रोड सेफ्टी बाबत, रस्ता सुरक्षेबाबत आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांनी त्यांचे मौलिक विचार आपल्यापुढे मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. तालुका विधी सेवा समिती निफाड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय हा रस्ता सुरक्षितता आणि अपघातांविषयी जागरूकता हा आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे रस्ता सुरक्षितता चिन्हांविषयी जागरूकता. आपल्या देशामध्ये रस्ता अपघातांचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षितता हे आपल्या सार्वजनिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत काळजीचा विषय आहे. कारण अशा दुर्घटनांचा परिणाम हा केवळ वाहन चालकावरतीच होतो असे नाही. त्यामुळे रस्ता सुरक्षिततेबाबत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून अपघात आणि अपघातामध्ये मरण पावणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल. रस्ता सुरक्षिततेमध्ये रस्त्याची रचना, वाहनांची रचना, वाहनांच्या गर्दीचे नियंत्रण, चालकाचे प्रशिक्षण आणि रस्ता सुरक्षितता चिन्हे असे काही ठळक मुद्दे आहेत. त्यापैकी रस्ता सुरक्षितता चिन्हे हे आपल्या आजच्या चर्चेचा एक विषय आहे. रस्ता अपघाताचे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे नागरिकांचा हलगर्जीपणा, गाडी चालवताना फोनचा वापर करणे, अतिवेगाने गाडी चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, ओव्हरटेकिंग करणे, सिग्नल न देता गाडी वळवणे आणि नशा करून गाडी चालवणे. त्यामुळे रस्ता अपघात टाळणे ही आपल्या सर्वांचीच एकत्रित जबाबदारी आहे. त्यासाठी आपल्याला रस्त्यांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यातीलच काही नियम म्हणजे पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडताना तो झेब्रा क्रॉसिंगवरूनच ओलांडणे, वाहन चालकांनी नियमित ठरवून दिलेल्या वेगातच गाडी चालवणे, दुचाकीधारकांनी हेल्मेटचा वापर करणे, गाडी चालवताना फोनचा वापर न करणे, जेव्हा गाडीचे इंडिकेटर व्यवस्थित चालत नसेल अशा परिस्थितीतच हाताद्वारे सिग्नल देणे. हे आणि अशा सर्व नियमांची सतत जाणीव राहण्यासाठी रस्ता सुरक्षितता चिन्हांची मदत होते आणि त्यांचे पालन करणे हे आपल्या आणि परिणामी आपल्या परिवाराच्या हिताचेच आहे. रस्ता सुरक्षितता चिन्हांविषयी आपण व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊ. बरका मंडळी, ट्रिपला निघायच्या टायमाला टायर, हेडलाईट, टेल लाईट, रिफ्लेक्टर्स, इंडिकेटर्स, वायपर्स बरोबर काम करतात का नाही ते तपासायचं. हा, गाडी हमेशा डाव्या बाजूनच चालवायची. चौरस्त्यावर, घाट रस्त्यावर, अरुंद रस्त्यावर, वळणावर समोरून गाडी येत असताना ओव्हरटेक करायचा नाही. घाट उतरताना वेग नेहमी कमी ठेवायचा. दोन वाहनाच्या मध्ये नेहमी सुरक्षित अंतर ठेवायचं. गाडीच्या पासिंग एवढाच माल गाडीत असला पाहिजे. गाडी ओव्हरलोड म्हणजे अपघाताला आमंत्रण. गाडीची, रस्त्याची खराबी आणि दंडाचा बी भुर्दंड. धोकादायक रसायनाची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यायची. काळा धूर म्हणजे वायू प्रदूषण आणि जादा इंधन. त्यासाठी वेळी सर्व्हिसिंग करायचं. प्रेशर हॉर्न ध्वनी प्रदूषण तर होतच, पण बहिरेपण बी येतं. गाडी दुरुस्त करताना आपण टायर खाली दगड ठेवतो का नाही? मग गाडी दुरुस्त झाल्यानंतर ते दगड उचलून बाजूला टाकायचं काम आपलंच आहे. दांडग्या विश्वासानं वेगानं गाडी चालवायची नाही. अचानक काही बिघडू शकतं. एखादं जनावर आडवं येऊ शकतं किंवा रस्त्यावर अचानक एखादी बंद पडलेली गाडी सुद्धा असू शकते. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात का नाही? त्यामुळे वाहनांचा वेग नेहमी काबूत ठेवायचा. रातच्या टायमाला डीपर वापरायचा. बरं, जादा उजेड पाडणारे लाईट नाही वापरायचे. त्यांनी काय होतं, समोरच्या वाहनाला काहीच दिसत नाही आणि अपघात होऊ शकतो. झोप आली असताना वाहन चालवणं अतिशय धोकादायक आहे. खरं म्हणजे रात्री 12 ते पहाटे 5 प्रवास टाळलेलाच बरा, कारण याच टायमाला सगळ्यात जास्त अपघात होतात. एक महत्वाचं, इन्शुरन्स, पासिंग परमिट आणि लायसन्स मुदतीत असन तरच विमा कंपनीकडनं भरपाई मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं, नशापाणी करून गाडी चालवल्यानेच अपघात होतो. घरी आपले कोणतरी वाट पाहतंय हे ध्यानात ठेवायचं. कसं? मोटर वाहन नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी.
यानंतर आपल्या पुढे ॲडव्होकेट अण्णासाहेब भोसले हे रस्ते अपघातात जे जखमी झाले आहे त्यांचे प्राण वाचवण्यासाठी किंवा त्यांना मेडिकल एड त्वरित मिळण्यासाठी जे मदतदूत म्हणून काम करतात त्यांच्या संरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स आखून दिलेले आहे. त्याबाबत ते सखोल मार्गदर्शन आपल्याला करतील. मी भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मौलिक मार्गदर्शन सुरुवात करावं. रस्ते अपघातात जखमींचे प्राण वाचविणाऱ्या मदतदूतांची संरक्षणाबाबतच्या तरतुदी. रस्त्याने जाताना अनेक अपघात झाल्याचे आपण बघतो आणि बरेच वेळा पुढे निघून जातो. त्याला कारण पण तसंच असतं. कारण रस्ते अपघातामध्ये सापडलेल्या जखमी व्यक्तीला सर्वप्रथम वैद्यकीय मदतीची किंवा वैद्यकीय उपचाराची गरज असते आणि त्यासाठी त्या अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ दवाखान्यात घेऊन जाण्याची आवश्यकता असते. व आपण जर त्याला दवाखान्यात घेऊन गेलो तर बरेच वेळा पोलीस चौकशीच्या नावाखाली पोलीस आपणाला तासनतास पोलीस स्टेशनला बसून ठेवतात किंवा अपघात करणारा इसम मिळून आला नाही तर त्या मदत करणाऱ्या इसमालाच अपघातासाठी जबाबदार धरून त्यालाच आरोपीपणात सामील केले जाते व त्याला विनाकारण फौजदारी खटल्याला तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणारे मदतगार व्यक्तीलाच बरेच वेळा फार त्रास होतो व सर्वसामान्य माणूस हा त्रास नको म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याचे टाळतो. याच विषयाबाबत सेव्ह लाईफ फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने माननीय सर्वोच्च न्यायालयात एक दिवाणी रिट पिटिशन नंबर 235/2012 युनियन ऑफ इंडियाच्या विरुद्ध दाखल केले होते. त्याचा निकाल तारीख 29/10/2014 रोजी झाला. हा आदेश करताना केंद्रीय विधिमंडळाकडून उचित कायदा होई पावेतो या अशा मदतदूतांच्या किंवा मदतगार व्यक्तींच्या संरक्षणाकरिता आवश्यक ते निर्देश द्यावेत असा आदेश केंद्र सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशाला अनुसरून केंद्र सरकारचे सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयामार्फत तारीख 12 मे 2015 रोजी एक अधिसूचना काढण्यात आली व अशा मदतदूतांच्या संरक्षणासाठी दवाखाने, पोलीस व इतर संबंधित सर्व विभागांसाठी एक नियमावली केली आणि तिचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ती जी नियमावली आहे ती सर्वसाधारणपणे अशी आहे. कोणताही रस्ता अपघात समक्ष पाहणारी व्यक्ती किंवा मदतदूत कुणाही अपघातग्रस्त व्यक्तीला जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात पोचविले नंतर त्या मदतदूताला तात्काळ जाण्याची परवानगी दिली जाईल. तसेच त्या प्रत्यक्षदर्शीला किंवा मदतदूताला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. मात्र अपघातग्रस्त किंवा अपघात समक्ष पाहणाऱ्या व्यक्तीने त्याचा पत्ता दिल्यानंतर त्याला जाऊ दिले जाईल. दुसरा नियम असा आहे की रस्ते अपघातात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी नागरिकाने पुढे यावे या हेतूने प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने उचित इनाम किंवा मोबदला त्याला दिला पाहिजे. तिसरा नियम असा आहे की अपघाताचा समक्ष साक्षीदार किंवा मदतदूत हा कोणताही दिवाणी अगर फौजदारी कारवाईस जबाबदार राहणार नाही. चौथा नियम असा आहे कोणी अपघात पाहणारा किंवा मदतदूताने अपघातग्रस्त पडलेल्या व्यक्तीसाठी पोलिसांना कळविणे किंवा इमर्जन्सी म्हणून फोन केला तर त्याला फोनवरून किंवा व्यक्तिगत हजर राहून त्याचे नाव किंवा व्यक्तिगत विवरण देणे बंधनकारक राहणार नाही. पुढचा नियम असा आहे की मदतदूताचे नाव व पत्ता अशा व्यक्तिगत माहिती देणे ऐच्छिक असेल व तसेच MLC फॉर्ममध्ये म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जो आपण मेडिकल फॉर्म भरून देतो त्या MLC फॉर्ममध्ये देखील ही गोष्ट ऐच्छिक आहे माहिती देण्याबाबतची. पुढचा नियम असा आहे की जे पब्लिक सर्वंट मदतदूताला त्याचे नाव किंवा व्यक्तिगत माहिती देणे बंधनकारक करतील किंवा त्याला सक्तीने ती माहिती त्याच्याकडून घेतील त्यासाठी त्याला धमकी देतील
त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई किंवा डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली जाईल. पुढचा नियम असा आहे की जो कोणी साक्षीदार किंवा मदतदूताने तो त्या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी आहे असे स्वेच्छेने सांगितले तर पोलिसांकडून किंवा खटल्यात चौकशीसाठी त्याची तपासणी केली जाणे अपेक्षित आहे, तर त्या मदतदूताची एकाच वेळी चौकशी केली जाईल. म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा रिपीटेडली बोलावलं जाणार नाही. अशा प्रत्यक्षदर्शी किंवा मदतदूतास त्रासापासून दूर ठेवण्यासाठी त्या चौकशीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग प्रामुख्याने केला जाईल. पुढचा नियम असा आहे की कोणतेही नोंदणीकृत सार्वजनिक किंवा खाजगी दवाखाना मदतदूतास थांबविणार नाही किंवा मदतदूताचे कुटुंबातील व्यक्ती अपघातग्रस्त नसेल तर मेडिकल बिल डिपॉझिट याची मागणी कोणताही दवाखाना त्याच्याकडे करणार नाही. याबाबत स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कुटुंब कल्याण मंत्रालय नियमावली प्रसिद्ध करेल. पुढचा नियम असा आहे की जर अशा अपघाताच्या वेळी डॉक्टरांनी अपघातग्रस्तांवर इलाज करणे अपेक्षित असताना त्या डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला तर मेडिकल काउन्सिलकडून त्या डॉक्टरांच्या विरुद्ध प्रोफेशनल मिसकंडक्ट बाबत किंवा डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली जाईल. येथे कुणीही मदतदूतास थांबून ठेवले जाणार नाही किंवा कुणाही पीडित व्यक्तीला उपचारासाठी तिच्याकडून पैसे प्रथम जमा करण्यास सांगितले जाणार नाही. अशा आशयाचा बोर्ड किंवा चार्टर किंवा सनद हिंदी, इंग्लिश आणि त्या राज्यातील स्थानिक भाषेत प्रत्येक दवाखान्याचे प्रवेशद्वारावरती लावण्यात येईल. पुढचा नियम असा आहे की या सर्व गाईडलाईन्सचे पालन सर्व सरकारी व खाजगी दवाखाने त्वरित करतील व या सर्व नियमांचे उल्लंघन करणारे दवाखान्यांच्या विरुद्ध संबंधित अधिकारी योग्य ती कारवाई करतील. या सर्व नियमावलीचे पत्र राज्य सरकारद्वारा त्यांचे कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व दवाखान्यांना व आस्थापनांना केंद्र सरकार देईल. त्याला जोडून त्यांचे नोटिफिकेशनची गॅजेटची प्रत पण असेल. तसेच याची पूर्तता होऊन नियमांचे पालन होते किंवा काय याची खात्री राज्य सरकार करेल. स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच रस्ते व रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालय यामार्फत राष्ट्रीय व स्थानिक वर्तमानपत्रात तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या सर्व गाईडलाईन्सची जाहिरात करून त्याची माहिती सर्व नागरिकांना देण्यात येईल. प्रत्यक्षदर्शी किंवा मदतदूताचे संरक्षणासाठीच्या या गाईडलाईन्स या विदाउट प्रेजुडिस टू द लायबिलिटी ऑफ द ड्रायव्हर ऑफ दॅट मोटर व्हेकल इन द रोड ॲक्सिडेंट अंडर सेक्शन 134 ऑफ मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988 अशा आहेत. म्हणजे मोटर ॲक्सिडेंटमधील वाहनाचे ड्रायव्हरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याचा आणि या मदतदूतांचे संरक्षणासाठीच्या नियमावलीचा काही एक संबंध राहणार नाही. अशा प्रकारच्या तरतुदी केंद्र सरकारने तारीख 12 मे 2015 रोजी एक अधिसूचना मंजूर करून व अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणारे मदतदूतांना संरक्षण दिलेले आहे. या नियमावलीमुळे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणारे मदतदूतांचे निश्चित संरक्षण होईल अशी आपण आशा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर परत एकदा आपल्या कोर्टाच्या ज्युनियर जज मॅडम गोसाई मॅडम ह्या आपल्याला रस्ता सुरक्षा बाबत जे मदतदूत काम करतात त्याविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा दुसरा विषय म्हणजे रस्ता अपघातातील मदतदूतांची सुरक्षितता. असे अनेक वेळा आपल्या निदर्शनास येते की रस्ता अपघातात जखमींभोवती गर्दी जमा होते, पण मदतीस धावून येण्यास बहुतांशी लोक टाळतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की अपघातामध्ये डोक्यास मार लागून आणि हार्ट अटॅकने मरण पावणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अशा अपघातग्रस्तांना वेळीच म्हणजे गोल्डन आरमध्ये मदत मिळाल्यास त्यांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ शकते. परंतु मदत करण्यास इच्छुक असूनही अनेक लोक ती करण्याचे टाळतात. त्यातील मुख्य कारण म्हणजे जखमीस मदत केल्यास आपल्याविरुद्ध पोलीस केस होऊ शकते, आपल्याला वारंवार पोलीस स्टेशनला जावे लागू शकते. अशा बाबी लक्षात घेऊन रस्ता अपघातात जखमींना मदतीसाठी वेळीच धावून येणाऱ्या मदतनीसांसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सेव्ह लाईफ फाउंडेशन या केसच्या माध्यमातून
नियमावली जाहीर करून अशा मदत दूतांना सुरक्षितता प्रदान केली आहे. त्यातील काही मुख्य नियम म्हणजे जखमीस जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर असे मदतनीस तिथून ताबडतोब निघून जाऊ शकतात. फक्त प्रत्यक्षदर्शींना त्यांचा पत्ता देणे आहे, परंतु त्यांना कुठलेही प्रश्न विचारण्यात येऊ नये. मदतनीसांनी पोलिसांना अथवा अत्यावश्यक सेवाधारकांना फोन केल्यास त्यांचे नाव व इतर तपशील देणे त्यांना बंधनकारक नाही. असे करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे देखील आदेश दिले जाऊ शकतात. अशा प्रकारे अपघातग्रस्तांच्या मदतनीसांचे कायद्याने संरक्षण केल्याने नक्कीच अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळण्यास बळ येईल. धन्यवाद. या कार्यक्रमाला सर्व वक्त्यांनी आपणास सखोल मार्गदर्शन केले आणि रस्ता सुरक्षेबाबत चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी तिन्ही वक्त्यांची रायते साहेब असतील, भोसले साहेब असतील, गोसावी मॅडम असतील यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.